म्हणून जीवन जगत असताना कर्म चांगलं केलं पाहिजे. अहो रडत तर प्रत्येक जण जन्माला आलेला आहे. हो रडत प्रत्येक जण जन्माला आलेला आहे. एखादा जर नाहीच रडला, डॉक्टर त्याला असं उलट करतात, उलट करून त्याची पाठ थोपवतात. कशा करता? रडण्याकरता. तो रडला म्हणजे सुखरूप जन्माला आला हे सिद्ध होतं. म्हणून म्हणजे ज्या वेळेस आपला जन्म होतो आपण रडत जन्माला येतो, आणि आपण रडत जन्माला आलेलो असतो, पण मायबापांना आणि नातेवाईकांना आनंद झालेला असतो. रोता रोता तू आया था बंदे, जब जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा. रोता रोता तू आया था बंदे. रडतच जन्माला आलेलो आहोत ना, जाताना असं काहीतरी कर्म करा की बाकीच्यांनी आपलं नाव घ्यावं. कबीर महाराज फार गोड वर्णन करतात. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए. ऐसी करनी कर चलो की हम हंसे जग रोए. रडत प्रत्येक जन्माला आलेला आहे. रडत जन्माला आल्यानंतर बाकीचे हसून त्याचं स्वागत करतात, पण जीवन जगत असताना असं काहीतरी चांगलं कर्म करा की जाताना आपण हसत जावं आणि बाकीच्यांनी आपल्या करता रडावं. एवढं तरी चांगलं कर्म माणसाचं असावं. कारण मृत्यूच्या पश्चात चांगल्या पद्धतीनं आपलं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. आपल्या पश्चात मरण झाल्याच्या नंतर, उत्तम मरण झाल्याच्या नंतर, उत्तम मरण झाल्याच्या नंतर आपल्या पश्चात आपलं नाव बाकीच्यांनी चांगल्या पद्धतीनं घेतलं गेलं पाहिजे. तुका म्हणे एका, तुका म्हणे एका, तुका म्हणे एका मरण्याची सर. तुका म्हणे एका, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे मरणाची सरे उत्तम चिवरे, कीर्ती मागे पाठीमाग उत्तमरित्या आपली कीर्ती शिल्लक राहावी याच्याकरता जीवन जगत असताना माणसानं चांगलं कर्म करावं. कारण प्राप्त असणारं जीवन आपल्याला केवळ एवढं एकदाच प्राप्त होणार आहे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. श्री विठ्ठला नमो नमः. जय विठ्ठला नमो नमः. 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 अनमोल असं असणारं जीवन भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. काय केलं पाहिजे? तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया कर.
सत्संगती माणसानं जीवनात केली पाहिजे, भगवंताचं चिंतन माणसाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतरच आपला असणारा उद्धार होणार आहे। याच उद्धाराचा विचार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला करा। महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, 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 नाशिवंत देह क्षणोक्षणी हाची करावा विचार, ठरावया पार परावया पार क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। भवसिंधू पार करण्याचा विचार क्षणाक्षणाला करायला सांगितलं। जीवनाच्या प्रत्येक क्षणाला फक्त आपल्या उद्धरण्याचा विचार, आपल्या मनात उद्धरून जाण्याचा विचार नसतो। आपल्या जीवनात सगळी आटाआटीच असती। कशासाठी? ईत भर पोटासाठी। पहा केवढी आटाआटी, माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या पोरांचं कसं होईल, माझ्या नातवंडांचं कसं होईल, फक्त माझं आणि माझ्यांचं कसं होईल एवढीच चिंता माणसाला असते। पण आपल्या उद्धाराचं कसं होईल त्याचा विचार त्या ठिकाणी महाराजांनी करायला सांगितला। माणसाच्या असणाऱ्या जीवनामध्ये दोन प्रकारची असणारी भूक असते, एक पोटाची भूक आणि एक आपल्या असणाऱ्या मनाची भूक। पोटाची भूक पोटभर खाल्यानंतर कदाचित जाईल, पण मनाची भूक माणसाची जात नाही बरं का। एक व्यक्ती असा थिएटरच्या बाहेर बसलेला, भिक्षा मागत बसलेला, आणि त्याचं भिक्षा मागण्याचं जे ब्रीद वाक्य होतं किंवा जे गाणं होतं, त्या गाण्यावरून ती व्यक्ती कशी होती तुमच्या लक्षात येईल। आंधळ्याला बाबा पांगळ्याला, एक एक रुपया धर्माला, हो एक एक रुपया धर्माला, एक एक रुपया धर्माला, हो आंधळ्याला बाबा पांगळ्याला, एक एक रुपया धर्माला, योग्य कृपया धर्माला, योग्य कृपया धर्माला। एकदा टाळी वाजवा आमच्या या संपूर्ण गुणीजनांसाठी, कारण गोड संगीताची जर साथ असेल, म्हणजे प्रवचनाच्या साथीला सुद्धा संगीत आहे, ज्यांच्या निमित्त कार्यक्रम आहे त्यांचंही नाव संगीत आहे, तोही काय गोड योगायोग आलेला आहे। म्हणून गोड असणारे सर्व माझे साथीदार, या बाजूला वारकरी संप्रदायातील एक सुंदर असे गुणीजन महाराज यांचे असणारे दीपक महाराज मोहन गोड, त्यांची सुंदर अशी कीर्तनाला असेल, प्रवचनाला असेल संगीत साथ, त्यांचे आभार। त्याचप्रमाणे या बाजूला असणारे राहुल दादा, सुंदर अशा प्रकारे संगीत प्रवचन म्हणून जरा थोडं संगीत संच थोडासा वेगळा आणला यावेळेस जरा, म्हणून राहुल दादा त्यांचे आभार। या बाजूला नेहमी माझ्यासोबत रामकथा असो, विष्णू पुराण असो, गणेश पुराण असो, भागवत कथा असो, रामकथा असो, कोणती कथा असो, प्रत्येक कथेला साथीला माझ्यासोबत असणारे तुमचे असणारे किरण महाराज जाधव, आपल्याच तालुक्यातील आहे, जवळके गावचे, त्यांचे आभार। त्याचप्रमाणे या बाजूला असणारे आमचे ओमदादा मुठेकर, सुंदर अशी शूटिंग आणि डिजिटल ॲक्टिव्ह असणारं वादनकाम, त्यांची असणारी ती सेवा, त्यांचे आभार। त्याचप्रमाणे या बाजूला बसलेल्या आमच्या ह्या, तुमच्याकडे काय म्हणतात त्या, हां
आमच्या ह्या ज्यांना समाज राधिकाताई करंजीकर म्हणून ओळखतो. आता हे असं नाव घ्यायला असं बाध्य होईल नाही तर काही म्हणजे तुम्ही कसं काय ताई म्हणता. म्हणून ज्यांना समाज राधिकाताई करंजीकर म्हणून ओळखतो त्याही भागवतकार आहेत, कीर्तनकार आहेत. आमच्या ह्या नसल समजत अर्धांगिनी आमच्या त्यांची उपस्थिती. आता कार्यक्रम घरचा असल्यामुळं घरचीही मंडळी आणली. आमचा असणारा छोटा चिरंजीव तोही ॲक्टिव्ह पॅड वाजवतो, थोडासा तबला पखवाज तोही आला. घरचा कार्यक्रम असल्यामुळं घरचे सगळेच घेऊन आलो मी. म्हणून या सगळ्या मंडळींचे आभार. आणि त्यातल्या त्यात मला सिस्टीम म्हटली का लई चिकित्सक लागतं. मी अमित दादाला त्यांना कॉल केला होता, मला सिस्टीम कुठली आहे, परिचित आहे का, चांगली आहे का, वाद्य डिजिटल आहे, आवाज निघला पाहिजे. पण गोड, अतिशय गोड सिस्टीम सुंदर. एकदा दादांकरता जोरदार टाळी वाजवा. पहिलाच प्रसंग पण काही जास्त बोलण्याची वेळ आली नाही, काही नाही. म्हणून दादा नाव काय आपल्या सिस्टीमचं? सद्गुरू साऊंड सिस्टीम. सद्गुरू साऊंड सिस्टीम अतिशय गोड ऑपरेटिंग आणि स्वभावही गोड. सांगितलं लगेच त्या पद्धतीने ऑपरेटिंग करून सुंदर अशी साथ. म्हणून त्यांचे आभार. आपणही सर्वजण बहुसंख्येने एवढ्या उन्हात आणाचे आलात म्हणून परिवाराच्या वतीनं व्यासमंचाच्या वतीनं आपले सुद्धा अगदी यथेच्छ आभार. म्हणून आपलं असणारं जीवन, जीवनाचा उद्धार होण्याच्या दृष्टीनं क्षणाक्षणाला विचार करा. कोणता? भवसिंधू पार करण्याचा. फक्त आपल्या पोटाचा विचार नसावा. जसा तो थिएटरच्या बाहेर बसलेला म्हणत होता, आंधळ्याला बाबा पांगळ्याला एक एक रुपया धर्माला. हो, आता तो असं म्हणत होता म्हणजे तो पांगळा होता का, बैरा होता का? तो कोण होता? आंधळा होता. तिकडनं एक व्यक्ती आला, त्याच्या हातावरती $5 टेकवला, पुढे चालला. ओ बाबा, ओ थांबा थांबा थांबा. आता जाणाऱ्या व्यक्तीने मागं पाहिलं, एवढं काय झालं मोठ्यानं ओरडायला. मागं फिरा, मागं या, इकडे मागं या. तो व्यक्ती लगेच मागं आला. मान न मान मै तेरा पैचा, मान न मान मै तेरा मेहमान. घेणं नाही देणं नाही, विनाकारण पैसे तर दिले याला, तरी हा एवढा मोठ्यानं आपल्या वटीवर ओढतो. म्हणे काय झालं बाबा? म्हणे काय झालं काय? अहो काही पटतं का तुम्हाला? एवढं सूटबूट घातलेलं, पाठीला लॅपटॉप अटकवलेला दिसतो, रोलॅक्सचं घड्याळ हातामध्ये दिसतं, iPhone 17 तुमच्या खिशामध्ये दिसतोय, एवढा भारीतला गॉगल वापरताय, चांगल्या घराण्यातील दिसतं, फक्त 5चा ठोकळा दिला. मी मनाची बुक सांगत होतो बरं का तुम्हाला. मग म्हटलं का हो बाबा, हे सगळं ठीक आहे, मी $5 दिला, पण तुम्हाला कसं कळालं? हे काय म्हणे, दिसतोय ना, बघा ना. अरे दिसतोय, तू तर आंधळा म्हणून इथं भीक मागतोय, दिसतोय म्हणतो. नाही 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 नाही, त्याचं काय झालं, इथल्या आंधळ्याच्या बदलीवर आलोय म्हणे. हा आंधळा आंधळ्याच्या बदलीवर आलाय. त्या माणसानं त्याला विचारलं, मग का रे भाऊ, इथला आंधळा कुठं गेला? म्हणे तो 12 ते 3च्या शोला गेला. आता मला सांगा, हा आंधळा खरा का तो आंधळा खरा? कोणता आंधळा खरा? कसं हे पण खरं मानायचं का ते खरं मानायचं? नेमकं खरं कोणतं मानायचं? एक प्रसंग मी नेहमी सांगत असतो. एक व्यक्ती असा डोक्याला हात लावून बसला, फार चिंताक्रांत. तिकडनं त्याचा मुलगा आला. पप्पा काय झालं तुम्हाला? बाळा विचारूच नको, लय टेन्शन आलं मला. अहो पप्पा पण सांगा तर. नाही बाळा विचारूच नको तू, माझ्या जीवनात मला फार मोठा पश्चाताप होतोय. अहो पप्पा कशाचा? नको बाळा तू विचार. नाही अहो पप्पा पण सांगा तरी मला. बाळा फार मोठी चूक केली मी आयुष्यात. मी लग्न केलं नसतं, लग्न केलं तर बरं झालं असतं, लग्न करून फार मोठा पश्चाताप होतोय. म्हणे पप्पा पण आता पश्चाताप करून उपयोग आहे का? नाही नाही बाळा तुझं खरं आहे, आता पश्चाताप करून उपयोग नाही, पण इतका पश्चाताप होतोय मला, इतका पश्चाताप होतोय, नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं. त्या मुलाला सांगतो, तू जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूं, आफत गले पडी है वो वादा निभा रहा हूं. तुम्ही तिकडे नका बघू, माझं बरं चालू आहे. म्हणते तिकडे बघून असू राहील. आमच्या दोघांचे कथा कीर्तन चालू आहे. तो मुलगा म्हणला, पप्पा आता पश्चाताप करून उपयोग नाही, आता तर निभावच लागेल ना. हो बाळा मी तर निभवतोय, निभावच लागणार, त्याला तर पर्याय नाही आता, कारण या गोष्टीला पर्याय नसतो. असतो तो एवढा सोपा नसतो, काय का द्यावा घ्यावा लागत. आता सोबत आहे म्हणून तुम्ही तिकडे बघूनच हसणार आहे, मला माहिती. मग त्या माणसानं मुलाला सांगितलं, बाळा हे बघ मी तर लग्न करून पस्तावलो, पण आयुष्यात तुला एक सल्ला देतो, तेवढं फक्त ऐक. पप्पा अहो फक्त तुम्ही सांगा, अहो तुमचे वडील माळकरी, तुम्ही माळकरी, मी पण माळकरी, माळकरी घराण्यामध्ये मी जन्माला आलो, तुम्ही फक्त सांगा, तुमच्यासाठी काही पण तुम्ही फक्त सांगा, मी लगेच ऐकतो. बाळा मला लग्न करून पश्चाताप झाला, तुला आयुष्यात होऊ नये म्हणून तुला सांगतो, अजिबात लग्न करू नको, ब्रह्मचारी राहा, ब्रह्मचारी. पप्पा अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची इच्छा आहे ना मी ब्रह्मचारी राहावं, अजिबात टेन्शन नाही, मी तर ब्रह्मचारी राहीलच, माझ्या पोरांना पण ब्रह्मचारी ठेवी. आता मला सांगा, हा ब्रह्मचारी राहील हे खरं का पोरांना ब्रह्मचारी ठेवील हे खरं? त्याच्यामुळे आमच्या ओमला मी नेहमी सांगत असतो, ओम लग्न करू नको, कारण तेवढा एकच बाकी आमच्यात. आता
सांगत काय होतो मी, तो पिक्चरला गेलेला आंधळा खरा की थिएटरच्या समोर भीक मागत होता तो आंधळा खरा? हाही आंधळा खरा नाही, तोही आंधळा खरा नाही. पण तो सगळा आटापिटा कशा करता होता? मनाची भूक भागवण्याकरता. पोट भरल्याच्या नंतर पोटाची भूक भागते, पण मनाची भूक काही केल्या भागत नाही. ती भूक जर भागवायची असेल ना, आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये परमार्थ असला पाहिजे. भजन, कीर्तन, पूजन, ध्यान या गोष्टी असल्या पाहिजे. आयुष्यात जर समाधान पाहिजे असेल, त्या समाधानाचं मूळ ठिकाण जर काय असेल, भगवंताचं नामचिंतन. समाधानाचा मूळ पत्ता जर काय असेल, तर भगवंताची असणारी कथा. पदरचं काही सांगणार नाही बरं का. जेही सांगेल त्या गोष्टीला मी आले आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय सांगत होतो तुम्ही? आयुष्यात समाधान जर पाहिजे असेल, नामचिंतन असावं. समाधान पाहिजे असेल, हरिकथा असावी. आणि याला मी पुराव्यानिशी सांगेन. कारण नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा. नामघोष करू हरिकथा, सदा नामघोष करू हरिकथा. हेने सदा चित्ता समाधान, हेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार. सुखल्यालो सर्व अलंकार. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. म्हणून आयुष्यामध्ये समाधान पाहिजे असेल, त्याच्याकरता काय सांगितलं हा असणारा पुरावा महाराजांचा. सांगणारा कोणतीही गोष्ट जर तुम्हाला सांगत असेल ना, त्या सांगण्याला काहीतरी पुरावा असावा बरं का. परत एकदा ऐका, सांगणारा एखादी गोष्ट तुम्हाला सांगत असेल, त्याला काहीतरी पुरावा असावा. सांगणाऱ्याच्या सांगण्याला जर पुरावा नसेल तर सांगणाराच ते तुम्ही बोला. कारण लोकांची सवय झाली आता, जिदर बम उदर हम. नावं घेण्याची इच्छा नाही माझी, पण कळावं आपल्याला म्हणून सांगतो. थोरात घ्या, खरात घ्या. ते नाही येडे, आपले लोक येडे. थोडं तरी कोणत्या गोष्टीचं लॉजिक लावा ना तुम्ही. तेही उदाहरणाशी सांगेल मी. काशी, अयोध्या, द्वारका, वृंदावनची यात्रा असते माझी. काही माता भगिनींनी माझ्याकडे हट्ट धरला, महाराज सिओरला जायचं बरं का आपल्याला. म्हणलं आहे सिओर आपल्या रूटमध्ये, पण येताना की जाताना गाडीवाल्याच्या मनावर. नाही नाही महाराज, येताना नाही ना, ते बंद होऊन जाईल, जातानाच घ्यावं लागलं. म्हणलं का बरं? ते तिथं रुद्राक्ष वाटतात. आता मी मुद्दाम येड्याचं सोन घेतलं. म्हणलं रुद्राक्ष खायचे हो? ते तुम्हाला माहित नाही म्हणे, प्रदीप मिश्रा ते लय मोठे कथाकार आहे, त्यांचे रुद्राक्ष लय पॉवरफुल राहते म्हणे. म्हणलं पॉवरफुल म्हणजे काय हो, लाईट बीट देतात काय? हो नाही हो महाराज, लाईट नाही म्हणे, ते जर गळ्यात घातले ना म्हणे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. म्हणलं बापरे, रुद्राक्ष गळ्यात घातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह? म्हणलं बरं 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 जाऊ आपण. गेलो तिथं, दर्शन वगैरे झालं. बरं दर्शन कुठं घ्यायचं, काय घ्यायचं हे सुद्धा माहित नाही हो, फक्त रुद्राक्ष. दर्शन वगैरे झाले. मग मी त्यांना विचारलं, मावशी दर्शन घेतलं का? म्हणजे हा घेतलं. म्हणलं कुठं? ते काय ते मंदिरात घेतलं म्हणजे. म्हणलं मंदिरात नाही, मूळ दर्शन बाहेर आहे. बाहेर जी मोठी शिळा आहे, त्रिशूळ लावलेलं आहे का, ते मेन दर्शन आहे. म्हणजे मेन अधिष्ठान दर्शन ते सुद्धा माहित नाही, पण जाण्याची इच्छा कशामुळं? फक्त रुद्राक्ष. बरं रुद्राक्षाच्या लाईनला लागले. रुद्राक्ष घेण्याच्या अगोदरच तिथं एक त्यांचे ते असिस्टंट उभे असतात. जसं मतदानाला आपल्याला इथं ते निळं लावतात ना, तसं त्यांनी निळं लावलं. मग रुद्राक्ष घ्यायचं, पुढं चालायचं. आता ते का लावलं? डबल तिथं परत रुद्राक्ष घ्यायला येऊ नये म्हणून. त्या माता माऊलीने एक रुद्राक्ष घेतला, बाहेर आलो. एवढी नाराज झाली, महाराज मला वाटलं होतं सुनाचा एक घेईल, लेकीचा एक घेईल, लेकाचा एक घेईल. म्हणलं का बरं, सगळेच अडचणीत एक काय? नाही हो म्हणे, लय पॉवरफुल राहतो ना तिथला. म्हणलं का हो? हा लय पॉवरफुल आहे, मग याचं काय करणार हो? काही नाही, घरी गेलो देवघरात ठेवून देऊ म्हणे. म्हणलं देवघरात ठेवले हो, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग गप झाल्या. मला सांगायचा मुद्दा हा आहे, फक्त कुठंतरी काहीतरी ऐकायचं, बस तेवढंच घेऊन पळायचं. अहो त्याचं लॉजिक काय आहे ते काय? आता रुद्राक्ष ठीक आहे, रुद्राक्ष हा फार गुणकारी आहे, पण तो परिधान करण्याचे नियम आहेत.
कधी परिधान करायचा, कोणत्या दोऱ्यामध्ये परिधान करायचा, कुणी परिधान करायचा. बर, सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल, गृहस्थी व्यक्ती असेल, त्यांनी तो कधी काढून ठेवायचा, कधी परिधान करायचा, तो सिद्ध कसा करायचा, या सगळ्या गोष्टीला शास्त्रात नियम आहेत. हे कुठलेच नियम माहित नाही, फक्त रुद्राक्ष पाहिजे आणायचं. जिधर बम उधर हम. मग होतं काय, करायला जातो गणपतीनं, होतो मारुती. कशामुळं? आपण ज्या गोष्टी करतो त्याला काहीतरी लॉजिक असावं, तसं सांगणारा ज्या गोष्टी सांगतो त्याला काहीतरी पुरावा असावा. तो पुरावा महाराजांनी प्रमाणातून सांगितलं. सदा नाम घोष करू हरी कथा, जिने सदा चित्ता समाधान केने. कशानं चित्ताला सदा समाधान प्राप्त होतं? सदा नाम घोष, तेने सदा चित्ता समाधान. सदा हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. जीवनामध्ये हरी कथा, भगवंताचं नामचिंतन जर असेल तर समाधान प्राप्त होईल. कारण